झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही अपडेट घडामोड। या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी आज पुन्हा एकदा हायकोर्टमध्ये जाणार आहे आणि एफआयआर रद्द करण्यासाठी तेजवानीनं आता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। मात्र तेजवानीच्या या याचिकेला उत्तर देण्यासाठी पुणे पोलिसांनी पूर्ण तयारी केलेली आहे। पुणे आर्थिक गुन्हे शाखा पोलीस आणि पुणे महसूल विभाग शीतल तेजवानी हिनं केलेल्या गैरव्यवहाराची ही कागदपत्र सादर करतील आणि शासकीय जमीन असूनही गैरवापर केल्यानं तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे सुनावणीवेळी नायब तहसीलदार किंवा महसूलचा अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात पुण्यामधून काय नेमक्या सगळ्या आज घडामोडी आहेत यावर आपण आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी पुण्यातले निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, अत्यंत महत्त्वाची घडामोड आज पुण्यामध्ये असणार आहे शीतल तेजवानी संदर्भातली काय नेमकं हे असणार आहे आणि आजचा दिवस या संदर्भात आणखी काय काय घडामोडी घडण्याची शक्यता आहे? खरं तर पुन्हा एकदा तेजवानीने आपला जो गुन्हा दाखल झालेला आहे किंवा त्यांच्यावर जी एफआयआर दाखल झालेली आहे ती चुकीची ठरवणारी याचिका जी आहे ती कोर्टामध्ये दाखल केलेली आहे। खडक पोलीस स्टेशनमध्ये जे जमीन व्यवहारामध्ये जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा चुकीचा असल्याचा त्यांनी दावा करत याचिका दाखल केलेली आहे हायकोर्टात आणि त्याच्यावरच आज सुनावणी होणार आहे। मात्र या सुनावणीमध्ये या प्रकरणामधले जे तक्रारदार आहेत नायब तहसीलदार हे स्वतः या सुनावणीला हजर राहण्याची शक्यता आहे। एवढंच नाही तर या प्रकरणामध्ये जे तपासी अधिकारी आहेत आर्थिक गुन्हे शाखेचे त्यांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे की कोर्टाला कशा प्रकारे शीतल तेजवानींनी सरकारची जमीन ही बेकायदेशीररित्या व्यवहार केल्याचा आहे या कागदपत्रासह ते आता कोर्टात हजर राहणार आहेत। त्यामुळे शीतल तेजवानींनी जरी याचिका दाखल केली असली तरी या दुसरीकडे महसूल विभाग असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल हे पूर्णपणे कोर्टाच्या प्रक्रियेला सामोरं जायला तयार झालेले आहेत आणि काही पुरावे आणि काही लोकांचे जे जबाब घेतलेले आहेत आणि कागदपत्रांसह आज आर्थिक गुन्हे शाखेचे जे तपासी अधिकारी आहेत ते सुद्धा हायकोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या मार्फतच शीतल तेजवानींनी जी याचिका दाखल केली त्याला उत्तर देण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे। अर्थात शीतल तेजवानी ही सातत्याने या प्रकरणामध्ये पळ काढण्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी चक्क आता ही जी गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हाच रद्द करण्याची मागणी जी आहे ती कोर्टात केलेली आहे। त्यामुळे आता या याचिकेला पूर्णपणे उत्तर देण्यासाठी पोलीस यंत्रणा असेल किंवा महसूल यंत्रणा असेल ही पूर्णपणे सज्ज झालेली या ठिकाणी पाहायला मिळते आणि आज नेमकं कोर्टात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थात सरकारची जमीन असल्यामुळं कोर्ट थोडा विचार करून या प्रकरणावर निर्णय देण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये शीतल तेजवानी ही हायकोर्टात स्वतः हजर राहते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण एकीकडे ती वकिलांची फौज सातत्याने उभी करून ज्या ज्या ठिकाणी तिला बोलवलं जाते त्या त्या ठिकाणी ती स्वतः न हजर राहता वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आज शीतल तेजवानी स्वतः कोर्टात हजर राहणार का की पुन्हा एकदा चर्चेत असलेल्या या शीतल तेजवानी वकिलांची फौज उभी करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुण्यातील 40 एकर गैरव्यवहार जमीनचा आज महत्त्वाचा सुनावणी या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कारण या प्रकरणामध्ये शीतल तेजवानींनी ती खरे एकंदरीतच निलेश पुण्यातल्या या घडामोडी संदर्भात आज मुंबईतल्या हायकोर्टामध्ये घडामोडी घडता आहेत आणि त्यामुळे निश्चितच मुंबईत या सर्व हालचालींवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।